अशोक खरातचं नाव घेऊन आरोप करत रोहित पवारांनी पुन्हा एक बॉम्ब टाकलाय। पण यावेळेला टार्गेटवर आहे राष्ट्रवादीचा एक पुरुष नेता। अशोक खरातशी संबंध असल्याचा आरोप करत कामाख्या देवीला गेलेल्या लोकांची यादी दाखवत रोहित पवारांनी कुणाला इशारा दिलाय सविस्तर समजून घेऊ। नाशिकमध्ये आपल्या कार्यालयात बसून अशोक खरातनं केलेले कारनामे पाहून महाराष्ट्र हादरला। खरात तुरुंगात गेला, पण त्याच्यासोबत ज्यांचे फोटो समोर आले ते नेते सुद्धा अडचणीत आले। यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे बरेच फोटो समोर आले। तसंच खरातशी त्यांचे आर्थिक संबंध असल्याचाही आरोप झाला। यानंतरच रुपाली चाकणकर यांचं राज्य महिला आयोगाचं पद सुद्धा गेलं। तसंच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही त्यांना राजीनामा द्यावा लागला। पण आता रोहित पवार यांनी याच अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांच्यावर केलेले आरोप चर्चेचं कारण ठरतायत। रोहित पवार यांनी आपला एक्स अकाउंटवरून एक पोस्ट केली आहे। त्यामध्ये त्यांनी काही नावांची यादी सुद्धा जोडली आहे। गुवाहाटीच्या कामाख्या देवी मंदिरात गेलेल्या लोकांची ही यादी असल्याचं त्यात म्हटलं गेलंय। यामध्ये पहिलं नाव दिसतंय अशोक खरातचं, दुसरं प्रतिभा चाकणकरांचं, तिसरं रुपाली चाकणकरांचं आणि चौथं आहे सुनील तटकरेंचं। यासोबतच रोहित पवार यांनी म्हटलंय, सत्तेतील तिन्ही घटक पक्षातील नेत्यांचा खरात प्रकरणात थेट संबंध असूनही आतापर्यंत त्यापैकी केवळ एका व्यक्तीलाच टार्गेट करण्यात आलं। टार्गेट केलेल्या या व्यक्तीसोबत असलेली दुसरी व्यक्ती राजकीय दृष्ट्या अधिक वजनदार असूनही ते मात्र खरात प्रकरणातून नामनिराळे आहेत आणि आता तर खासदारकी आणि मंत्रीपदापाठोपाठ विधान परिषदेची आमदारकीही स्वतःच्याच घरात ठेवली। मा कामाख्या देवीला गेलेल्यांपैकी एका व्यक्तीची दोन्ही पदं गेली, तर दुसऱ्याच्या घरात मात्र आधीच दोन पदं असताना तिसरंही आलं। हा आहे महाराष्ट्रातला पॉलिटिकल गेम। या आरोपांवर सुनील तटकरे यांनी नेमकं काय उत्तर दिलंय तेही ऐका। रोहित पवार सातत्यानं तुमच्यावरती आणि पक्षावरती सातत्याने टीका करतात। ते म्हणतात की त्यांनी आज एक ट्विट केलेलं आहे। अशोक खरात यांच्यासोबत खरं तर तुम्ही देखील कामाख्या देवीच्या मंदिराला दर्शनाला गेलेला होता, त्याचे सगळे पुरावे त्यांनी ट्विट केलेले आहेत। तुमचं नाव न घेता त्यांनी ट्विट केलंय आणि त्याच्यावरती त्यांनी सांगितलंय की कुठेतरी टार्गेट वेगळ्या लोकांना केलं जात आहे अशोक खराताच्या प्रकरणाच्या संदर्भात। तुमच्या घरी मात्र 3 पदं आली, ज्यांना टार्गेट केलं जातं त्यांची 2 पदं मात्र घालवली गेली, अशा पद्धतीचं ट्विट रोहित पवार। एक तर मला माझ्याकडे जी 3 पदं आहेत, तर मी लोकसभेला निवडून आलेला लोकसभेचा सदस्य आहे। माझ्याकडे पद असं नाही आले, दीर्घ परिश्रमातून एका स्वतःच्या ताकदीवरती जनतेच्या पाठिंबावरती मिळवलेलं ते मी पद आहे। 5 वेळा मी विधानसभेवरती निर्वाचित झालेला आहे। 92 साली मी जिल्हा परिषद अध्यक्ष झालेला आहे। माझ्याकडे पद असं नाही आलेले, मेहनतीतून आले। आधी ती 2दा विधानसभेवरती निर्वाचित झाली आणि 18 मध्ये 170 मतं असताना आणि आज 127 मतं असताना मी त्या ठिकाणी घेऊन आलो। कोणाच्या मेहरबानीवरती आम्ही काम त्या ठिकाणी केलेलं नाही। मी कधी कामाख्या देवीला कोणाच्या सोबत गेलो नाही। त्यांनी काय ट्विट केलं, काय फोटो आहे ते एकदा आणा। माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही जे यश मिळवलं हे ज्यांना पाहत नाही आणि ज्यांची दुर्दशा जनतेने केलेली आहे, त्या नैराश्यापोटी अलीकडच्या कालावधीमध्ये भरकटलेली मनाची मनोवृत्ती दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न काहींच्या मार्फत त्या ठिकाणी होत आहे। एकूणच हा सगळा वाद पाहिल्यानंतर अशोक खरात आणि नेत्यांचे असलेले संबंध हा विषय अजूनही संपल्याचं दिसत नाहीये। रोहित पवार यांनी हे ट्विट करून या विषयाला पुन्हा एकदा हात घातल्याचं दिसतंय। त्यामुळे भविष्यात आणखी काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।